आज आपण मिरची वडा बनवणार. त्यासाठी बघा या अशा मिरच्या जाडसर मी घेतल्यात आणि त्यातल्या असे मध्ये चीर दिली आणि त्यातल्या सगळ्या बिया काढून टाकल्या आणि स्वच्छ धुवून घेतल्यात. त्यासाठी वाटण बघा थोडंसं अद्रक घेतले, लसूण घेतलं आणि मिरची घेतला. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. वाटण मी मिक्सरला फिरवून घेते. असं मी वाटण वाटून घेतले बघा. मिरची, आलं आणि काय झालं लसूण. आणि आता बघा फोडणीच्या भांड्यात मी तेल गरम करून घेतले थोडंसं. त्यात राई टाकते, त्यात हिंग टाकते बघा आणि त्यात कढीपत्ता टाकते. मी पाव चमचा हळद पण टाकते आणि मिक्स करून घेते. आता हे फोडणी मी याच्यावर टाकते, वाटलेल्या मिश्रणावर टाकते. चवीपुरतं मीठ घालते. मी बटाटे उकडून घेतले होते ते आता हाताने हे कुस करून टाकते. याच्यामध्ये मी आता थोडी कोथिंबीर घालते. मिरची घेतली मी. हे बघा बटाट्याचं हे सर्व बॅटर सगळं त्यात भरते मी आता. असं सर्व बटाट्याची भाजी मी मिरच्यांमध्ये भरून घेतली बघा. आता या बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतले आणि 1 चमचा तांदळाचे पीठ घेतले आणि हे थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घेते. चवीपुरतं मीठ पण घालते आणि मिक्स करून घेते. मी पीठ मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये मी थोडासा चिमूटभर खायचा सोडा घालते बघा आणि चांगलं फेटून घेते. असं चांगलं फेटून घेतलं मी. गॅसवर मी कढई ठेवली, त्यात तेल घातले आणि आता ही मिरची बघा याच्यात अशी डुबवते. चांगली डुबवून घ्यायची आणि तेलामध्ये सोडायची. अशा मी मिरच्या तेलामध्ये सोडून घेतल्यात बघा. मिरची वडा आपला मंद आचेवर चांगला मी तळून घेतला आहे बघा. आता मी काढून घेते आणि बाकीचे पण असेच करून घेते. आता तुम्हाला मी हा मिरची वडा बघा तोडून दाखवते. हे बघा रेड चिली सॉस बरोबर हा मिरची वडा छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.